आलेत का सर्व? ओके, झाले 5 मिनिटं. बरेचसे विद्यार्थी आले असतील. चला, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. वेलकम टू द SVC क्लासेस टेक. बघा, आज आपल्याला बघायचं आहे इंग्लिश मिडियमचा मराठीचा 10th टॉपिक, दॅट इज घरदर्शक शब्द. घरदर्शक म्हणजे काय? तर घरदर्शक म्हणजे काय आहे, आता बऱ्याच प्राण्यांना घरं असतात, इवन मानवाला पण घर असतं, बरोबर. पण त्यांच्या घराला काहीतरी नाव असतं, बरोबर ना. आणि तेच आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचं आहे, घरदर्शक शब्द. चला, आपण आता बघूया. ठीक आहे, आपण आता बघूया. तर बघा, प्रत्येक प्राण्याला घर असतं आणि त्या घरांना काहीतरी नाव असतं. इवन जे कीटक असतात छोटे छोटे, त्यांना पण घर असतं, बरोबर. आणि हेच आपल्याला बघायचं आहे. आता बघा, प्रत्येक प्राण्याचं तर नाही दिलेलं आपल्या इथं, काही प्राण्याचं आहे जे आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचं आहे आणि याच्यावर परीक्षेमध्ये एखादा प्रश्न येतो. बघा, उंदराचे, तर उंदराचे काय राहते, तर उंदराचे बीळ राहते, बरोबर. घोड्यांचा तबेला किंवा त्याला पागा म्हणतात, लक्ष ठेवा. उंदराचं बीळ, घोड्याचा तबेला किंवा पागा, गुरांचा गोठा, माणसाचे म्हणजे आपण लोक काय राहतं, घर, सदन, बरोबर ना. मुंग्याचे किंवा सापाचे वारूळ, बरोबर ना. मुंग्याचे सापाचे काय राहतं, वारूळ राहतं. हत्तीचा काय राहतं रे, अंबारखाना किंवा हत्तीखाना. अंबारखाना किंवा हत्तीखाना हे लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. अंबारखाना किंवा हत्तीखाना. त्यानंतर पक्ष्याचं घरटं राहतं किंवा खोपा राहतो. पक्ष्याचं घरटं किंवा खोपा. पोपटाचा काय राहतो रे, पिंजरा. पक्ष्याचं घरटं किंवा खोपा, पोपटाचा पिंजरा, कारण पोपट पिंजऱ्यात पण राहतो किंवा डोलीत, बरोबर. पिंजरा किंवा डोलीत मी म्हटलं तरी चालतं. कोळ्याचे जाळे राहते, जो कोळी राहतो ना, जाळे करतो, तुम्हाला भीती वगैरे तुम्ही बघितलं असेल, त्याचं काय राहतं रे, तर त्याचं तुमचं जाळं राहतं. अरे ठीक आहे, जाळे राहते. सिंहाची किंवा वाघाची गुफा राहते, बरोबर. सिंहाची किंवा वाघाची गुफा. चिमणीचे घरटे असते, चिमणीचे घरटे, पक्ष्याचं घरटे. कोंबडीचे खुराडे, जी कोंबडी राहते तर कोंबडीचे खुराडे. मधमाशाचे पोळे, मधमाशाचे पोळे. सापाचे बीळ, सापाचे काय राहतं रे, बीळ राहतं. आणि घुबडाची डोली, बरोबर. घुबडाची डोली हे लक्षात ठेवा. यानंतर बघा, डायरेक्टच आपल्याला प्रश्नच दिलेले आहेत, बरोबर. कारण याच्यावर बघा 1 2 3 प्रश्न आहेत फक्त, बरोबर. आणि मला वाटत नाही हे जास्त अवघड तुम्हाला जातील, सगळ्यात सोपं आहे. खूप झालं तर 5-10 मिनिटांमध्ये हे संपेल, बरोबर. असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला मग बघा, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, ठीक आहे. तर पहिला प्रश्न काय आहे बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणतोय, तर प्राणी आणि त्यांचा निवारा यांचा योग्य जोडीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, बरोबर. मग आता मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता की योग्य जोडी कोणती आहे. पक्ष्याचे घरटे, बरोबर आहे का रे, पक्ष्याचे घरटे. नागाचे जाळे, नागाचे जाळे असते का. कोंबडीचा खोपा असतो का. गुरांचा तबेला असतो का. काय वाटतं त्यावरनं तुम्हाला सांगा की कोणती जोडी बरोबर आहे. बरोबर, सोपं आहे, सोपं आहे. हा, पक्ष्यांचं घरटं बरोबर आहे. नागाचे बीळ राहतं, कोंबडीचा आपण आता बघितलं खुराड, बरोबर. गुरांचा गोठा, तबेला म्हणलं तर घोड्याचा येतो, बरोबर. पक्ष्यांचा खोपा येतो, ठीक आहे. म्हणजे इथे बरोबर जोडी म्हणलं तर ऑप्शन 1 तुमची येते, ठीक आहे. चला बघूया, ऑप्शन 2 मध्ये जा. सॉरी, ऑप्शन 2 मध्ये, प्रश्न 2 मध्ये जा. प्रश्न 2 मध्ये घ्या आणि मला सांगा की तुमचं उत्तर इथं काय असेल. दोन मध्ये जा आणि मला सांगा पटकन. सिंहाचा तबेला असतो का. हत्तीचा गोठा राहतो का. वाघाची गुहा राहते का, की मुंग्याची बिळ राहते.
मुंग्याचं बिळ नसतं का? बघा आता इथे जर बघितलं आपण, बघा हे लक्षात घ्या. बघा वाघ इथं बघा तुम्ही, सिंहाची वाघाची गुफा बरोबर, उंदराचे बिळ राहतं बरोबर, उंदराचं काय राहतं रे, बिळ राहतं, सापाचं सुद्धा बिळ राहतं बरोबर. म्हणजे बघा इथं 2 तुमची उत्तर येतात बरोबर. सिंहाचा तबेला नसतो, हत्तीचा गोठा नसतो बरोबर, वाघाची गुफा हे बरोबर आहे, आणि मुंग्याचे बीळ हे पण बरोबर आहे बघा याच्यामध्ये बरोबर. ठीक आहे बघा, सॉरी मुंग्याचे वारुळ रे, ठीक आहे सॉरी, मुंग्याचे वारुळ रे, बीळ नाही येणार, मुंग्याचे वारुळ आपण ते त्यावरनं वाटलं. ठीक आहे वाघाची गुफा, ठीक आहे मुंग्याची बीळ नाही बरोबर, सापाची बीळ. आता मला वाटलं की वारुळ म्हणजे लक्षात नाही आलं, मला वाटलं ते सारखंच आहे, वारुळ आणि बीळ मला सारखंच, कारण ते वारुळ राहतं ना त्याच्यामध्ये सुद्धा बीळ असतात बरोबर, त्यावरनं मला वाटलं ते सारखंच आहे. असं वारुळ राहते त्याच्यामध्ये सुद्धा बीळ असतात, ठीक आहे असे बरोबर, त्याला वारुळ म्हणतात, सॉरी मला वाटलं बीळ म्हणतात. हा वारुळ, वारुळ सॉरी, वारुळ राहतं ते, आणि त्याच्यामध्ये पण बिळ राहतात असे वरती केलेले, पण मला ते वाटलं की दोन्हाला सारखंच नाव आहे, कारण असं वाटलं मला. ठीक आहे असो, चला हे तुमचं बरोबर येतं, हे नाही आहे. मला वाटलं त्या मुंग्याचं जे घर राहतं त्याला बिळच म्हणतात, त्याला वारुळ म्हणतात, ठीक आहे, कारण ते दोन्ही सारखेच मी बघितले. असो चला तिसरा घ्या. तिसरा घ्या. कोळ्याची जाळी ओळख बरोबर आहे. पोपटाचा पिंजरा बरोबर, किंवा डोली. पक्ष्याची बीळ नसतं बरोबर, हत्तीचं घर नसतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे आहे 1 तुमचं इथं बरोबर आहे. ऑप्शन तुमचं 1 जे आहे इथं बरोबर आहे. ठीक आहे चला समोर जाऊया. आता बघा, प्राणी आणि त्यांचा निवारा यांच्या चुकीच्या जोडीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, चुकीची जोडी बरोबर. पोपटाचा पिंजरा बरोबर आहे, मधमाशाची वारूळ, तर मधमाशाची वारूळ असतं का, नाही बरोबर, मधमाशाची पोळी राहते. गुरांचा गोठा बरोबर आहे, घोड्याची जागा पागा हे पण बरोबर आहे, हे तुमचं चुकीचं आहे. ठीक आहे आता बघा, उंदराचं वारूळ, उंदराचं वारूळ राहतं का नाही, मुंग्याचं वारूळ राहतं, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे तुमचं. घुबडाची डोली हे बरोबर आहे, कोळ्याचे जाळे हे पण बरोबर आहे, चिमणीचा खोपा हे पण बरोबर आहे. ठीक आहे, ससा बिळमध्ये राहतो का, तर हो ससा बिळामध्येच राहतो बरोबर. घुबडाची डोली का, हो बरोबर आहे. कोंबडीचे खुराडे का, हो बरोबर आहे. कोळी, कोळीचे पोळे नसतात बरोबर, मधमाशीचे पोळे राहतात, कोळीची काय म्हणतो त्याला आपण, जाळे बरोबर, म्हणजे हे तुमचं इथं चुकीचं आहे. ठीक आहे चला तिसरा प्रश्न घ्या. चला हा घ्या तिसरा प्रश्न. मधमाशाच्या घराला काय म्हणतात रे, पोळे बरोबर, मधमाशाच्या घराला पोळे म्हणतात. अंबरखाना कशाचा राहतो, अंबरखाना कशाचा, हत्तीचा. घोड्याचा पागा, तर गुरांचा काय राहतो रे, गोठा. साप कशामध्ये राहतो, बिळा बरोबर. वारुळात काय असतात, तर मुंग्या बरोबर. चला बघा सोपं आहे रे, याच्यामध्ये काहीच नाही आहे असं बरोबर, लक्षात ठेवण्यास जोगता आहे फक्त. ठीक आहे बघा, मधमाशाच्या घराला आपण पोळे म्हणतो, अंबरखाना असतो तुमच्या हत्तीचा बरोबर. घोड्याची पागा, तर गुरांचा काय राहतो तुमचा, गोठा राहतो बरोबर. त्यानंतर साप राहतो तुमचा बिळामध्ये, वारुळात राहतात तुमच्या मुंग्या, झोप होतं. त्यानंतर बघा, वारुळात काय राहतात रे, मुंग्या, आताच आपण बघितलं. पुढील चित्रात कोण अयोग्य घरात बसलेला आहे बरोबर. आता पुढील चित्रात कोण अयोग्य घरात बसलेला आहे, तर याच्यामध्ये बघा 6 मधले एकच येतं बरोबर. पक्षी घरट्यामध्ये बरोबर आहे,
जाळ्यामध्ये कोळी बरोबर आहे. बरोबर. आता बिळामध्ये साप पण येतो. आता इथं साप म्हणजे काय, इथं बिळामधून निघला येतो. खरं म्हणजे या घराला हे मातीचं आहे ना, याला वारुळ पण म्हणतात बरं, कारण वारुळामध्ये मुंग्या असतात आणि त्याच्यामध्येच साप राहत असतो. ठीक आहे, म्हणून ते कन्फ्यूज झालं माझं. पण ॲक्च्युली त्याला पण तेच म्हणतात आमच्याकडे. ठीक आहे, जे मातीचं असं राहते शेतामध्ये, त्याच्यामध्ये साप मुंग्या राहतात, त्याला वारुळ पण म्हणतात, बीळ पण म्हणतात, कारण त्या वारुळाच बीळ असतात. ठीक आहे. मग कावळा, कावळा हा तुमचा आपण जर बघितलं तर घरट्यामध्ये पाहिजे. ठीक आहे, हा पिंजऱ्यामध्ये नाही, पिंजऱ्यामध्ये पोपट पाहिजे, तर हे तुमचं काय येतं इथं, चुकीचं येतं. ठीक आहे. त्यानंतर पुढील चित्रात चुकीच्या घरात कोण बसलेला आहे. तर चुकीच्या घरामध्ये कोण बसलेला आहे, तर माणूस घरामध्ये, कोंबडी खुराड्यामध्ये, बरोबर, गाई गुरं हे तुमचे गोठ्यामध्ये, हत्ती जो आहे हा इथे नसायला पाहिजे. बरोबर, हत्ती गुफेत राहतो का, नाही, ते अंबरखाना त्याला म्हणतो आपण. बरोबर, हे तुमचं चुकीचं आहे. ठीक आहे. मुंगीच्या घराला काय म्हणतात, आता सांगितलं, वारूळ. ठीक आहे. प्राणी व निवारा यांच्या योग्य जोडीचा पर्याय क्रमांक तुम्हाला निवडायचा आहे. प्राणी व निवारा, हत्तीचा अंबरखाना, बरोबर. ओके. कोंबडीचा कुऱ्हाडा राहतो, योग्य निवडायचं ना, हे चुकीचं आहे. घोड्याचा तबेला असतो, हे पण नाही. बरोबर, म्हणजे हे तुमचं बरोबर आहे. बरोबर निवडायचं होतं ना आपल्याला, तर हत्तीचा अंबरखाना हेच तुमचं बरोबर आहे. ठीक आहे. चला, हे प्रश्न आपण बघितले. यानंतर बघा, यानंतर आपण दुसरं प्रकरण सुरू करतोय, सगळ्यांनी थांबायचं आहे. याच्यामध्ये काहीच नाही रे. याच्यानंतर वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ हे आपल्याला बघायचं आहे. 11 नंबरचा. सगळ्यांनी इथे थांबा. सगळ्यांनी ब्लॅक स्क्रीन दिसेल, गडबड करू नका. सगळ्यांना स्क्रीन जी आहे ती ब्लॅक दिसेल, त्यामुळे गडबड करू